हॅलो नमस्कार, तुमचं मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता चालले माझ्या संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. तर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये बनवायची होती अळूवडी, बनवायची होती डाळ, बनवायची होती सुकी चपाती आणि भाकरी. तर सगळ्यात पहिलं काय केलं मी, एका साईडला ठेवलाय चहाला उकळी येते तोपर्यंत लगेचच मग मी अळूवडीची तयारी करायला लागले. आणि होतंय कसं, संध्याकाळचा आता पाऊस जरी पडायला लागलेला असला तर गरमी खूप जास्त आहे. त्यामुळे मी काय करते, संध्याकाळच्या वेळेस फ्रेशच होत नाही. डायरेक्ट स्वयंपाक वगैरे झाला की मगच फ्रेश होत असते. कारण स्वयंपाक करताना इतका घाम येतो की मग ते स्वयंपाक करायच्या अगोदर फ्रेश होऊन तर काय फायदा. त्यामुळे मी डायरेक्ट आपलं न फ्रेश होता सगळा स्वयंपाक करायचा आणि मग फ्रेश व्हायचं, मस्त निवांत असं बसायचं. तर आता तुम्ही सगळेजण या, चहा प्यायला. चहा पिऊन घेतला, अळूवडी बनवून घेतली, नंतर भाकरी केल्या, चपात्या केल्या, नंतर कट्टा वगैरे सगळं आवरून घेतला. आता अळूवडी केली म्हणल्यावर करत करत टेस्ट तर करायला पाहिजेच. त्यामुळे करत करत थोडीशी खाऊन पण बघितली. एकदम छान केली ती, तळून घेतली होती, फ्राय केली होती. नंतर आता चाललं होतं कट्टा वगैरे आवरायचं काम, सगळं पुसून घेतलं. चला तर मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय.